नाशिक शहरातल्या श्रीरामपूर रोड परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या पश्चिम विभागातील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। गेल्या महिनाभरापासून नाशिकच्या या भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना आजारांचा सामना करावा लागतोय। याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप होतोय। त्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावरती धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली। पालिकेतील अधिकाऱ्यांना कामं करायची नसतील तर त्यांनी नोकऱ्या सोडून द्याव्यात, अशाही संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। नवीन टाकी जी बांधलेली आहे, नवीन जे पाईपलाईन केलेली आहे, ती वॉशआउट न घेता आमच्या प्रभागात पिण्यासाठी पाणी सोडलेले, म्हणजे इतका हलगर्जीपणा अधिकारी करू शकतात याचं हे उदाहरण आहे। आज कावळीची साथ चालू असताना आणि शहरामध्ये अशी परिस्थिती असताना पाण्याची जेव्हा तुटवडा आहे त्यावेळेला लोकांना घाणेरड्या प्रकारचं पाणी हे लोक पाजतात आणि अशी अक्षम्य चूक अधिकाऱ्यांनी केलेली आहे। 2 दिवसापासून आमच्या इथं खूप घाण गढूळ पाणी, चॉकलेटी, अक्षरशः तेलकट आणि त्याच्यात घाण वास। आम्ही आमच्या नगरसेवकाला सारखे फोन करत होतो, तो म्हणे तिथूनच प्रॉब्लेम आहे, तिथूनच तुरटी फिरवली नाही, काही नाही। पण ह्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे हे आमच्यावर सगळं, आमचे लेकरं इतके आजारी, उलट्या जुलाबांनी, आम्हाला दवाखान्यांमध्ये हजार रुपये खर्च। यांना कामं करायचे नाही तर यांनी नोकऱ्या सोडून द्याव्या।